बायको हा 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 म्हणूनच काली घातली. रात्री मीटिंग होत होती आणि चक्कर होती, पण आता व्यवस्थित आहे हे मत. आता आम्ही चाललोय घरी जाऊन थोडंसं रेस्ट वगैरे करून आईला वगैरे सोडून आम्ही लगेच निघणार आहे पंढरपूरसाठी. असं आम्ही पेशंटला घरी घेऊन चाललेलो आहे. तिला बरं वाटतंय आणि असं ताई, मी, ऋग्वेद आणि पुढे महेश गाडी ड्राईव्ह करतोय. काय पेशंट कसं वाटतंय? छान वाटतंय. पारगाव मार्गे, रांजणगाव मार्गे. डिस्टन्स कमी होईल ना मग? होय महेश, डिस्टन्स कमी होईल ना? पारगाव मार्गे म्हणतोय. यात अजून पाठीमागे 2 माणसं बसतील अशी जागा आहे आणि प्लस सामान पण आहे, अजून बॅगा वगैरे इथे भरपूर बॅगा आहेत. हा सेटअप आम्हाला फायदेशीर झालाय असं वाटतंय मला. काय वाटतंय ताई तुला? तुला आवडला का सेटअप? आई तुला काय वाटतंय? छान वाटतंय. सोनू सोड. छान वाटतंय. झोपायला पण आरामदायी, एकदम टेन्शन नाही, काय नाही, निवांत. आणि सगळ्यात फायदेशीर हे ऋग्वेदसाठी. हो ना ऋग्गू? ऋग्वेदचा मोबाईल लगेच बॅटरी पकडायची असते त्याला. पोचून आम्ही आता थोडंसं फार जेवण वगैरे करू. आम्ही रेडी झालोय. प्रत्येक जण असं म्हणते मला नको व्हिडिओ मध्ये घेऊ, मला नको व्हिडिओ घेऊ नये. बघा हे सगळे मेंबर्स आहेत, पण हे बघा तिथी जेवतीये, बहिणी जेवतीये, ताई जेवतीये, पाठीमागे महेश वगैरे जेवण झालंय, तनुचं पण जेवण झालंय. आता इथे ऋग्वेद जेवतोय आणि पाठीमागे आमचं हे पेशंट असं बसलंय. ऋग्वेदला जेव घालती आई. आणि पाठीमागे असं बघता येत रे बघा, हे साड्यांचं वगैरे सगळं कलेक्शन आहे. काय कुठं काही चान्सेस असतील तर सांगा, असं काही सजेशन असेल तर सांगा. आमच्याकडे ठेवायलाच जागा नाही आहे आमच्याकडे. जिथं कुठं बघाल ते साड्या, जिथं कुठं बघाल ते साड्या. बघा हे पाठीमागे पण हे ऑफरा काढा का? बरं ज्यांना कुणाला साड्या वगैरे हव्या असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करा काच कलेक्शनला. हे बघा ऋग्वेद ॲडव्हर्टाईज करतोय. हो करा म्हणतोय. तर हे सगळे जे फोटो आहेत ते माझे RDचे फोटो आहेत, जे मी रिपब्लिक डेला 2014 मध्ये पार्टिसिपेंट झालेले ते. आता आणखी एक फोटो आहे, पण तो याच्या बॅक साईडला लपलेला आहे साड्यांच्या पाठीमागे. तर हे सगळे माझे फोटो आहेत. त्यावेळी पंतप्रधान जे होते PM, त्यावेळी मनमोहन सिंग होते, हमीद अन्सारी हे होते प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट. आणि पलीकडे आणखी एक फोटो आहे ड्रिलचा आमच्या. तर हे सगळे फोटोज आहेत जी माझ्या आयुष्यभराची कमाई आहे. त्याच्यानंतर पलीकडे जे आहेत या कोपऱ्यात ते माझे ट्रॉफीज आहेत. या कोपऱ्यात पण आहेत बरं का, पण त्यांना दिसत नाहीत. आता याच्यामध्ये पाठीमागे तिथीच ॲड झाले ते पाठीमागे सर्टिफिकेट, पण हे जे आहे ते माझे आहेत. आणि हे मला सुशिलांनी गिफ्ट केलेलं फर्स्ट माझं हे गिफ्ट सुशिलाकडचं. आता आम्ही सध्या करतोय निघायची तयारी. आणि बाहेर सगळी आता वेदिका आली आहे सुट्टीसाठी, वहिनी आहे, ऋग्वेद आहे, ताई आहे, बाबा आहे. तर सगळ्यांच्या तिथी गप्पा चालल्यात दाखवते. बाहेर असं चाललंय. वहिनी तिकडे बघा. कोण आहे? मामी. मामी हे बघा, ही आमची बायको आहे, बायको नंबर 2. बायको हा ही ऋग्वेदची बायको आहे, ऋग्वेदच्या मामाची मुलगी. ही 2 नंबर बायको. 1 नंबर आहे आता ते तिला मुलगा झालाय. 1 नंबरवाल्या बायकोला मुलगा झालाय सुनबाईला, त्याच्यामुळे आता ती तिकडे तिच्या सासरी. छान आहे. ही कमवणार आहे आणि ती त्याला खाऊ घालणार आहे. हो ना ऋगू हो ना? ऋग्वेद, आता ऋग्वेदला काय कळते मला नाही माहिती. हे असं आहे. आणि तिथी जायचं लगेच तिच्याकडे जायचंय. बघा किती ते प्रेम. तर आता आमची निघायची तयारी झाली आहे बरं का. आणि आता आम्ही निघतोय. बोलू नका, डिस्टर्ब करू नका. बोलतोय ना मी. अभ्यास कर चांगला म्हणावं. तुला खाऊ खायचं ना. बाय
आता हे बाय बाय करायचं काम चाललंय बघा ऋग्वेदला. इथं मला कोण म्हणत नाहीये बाय, पण त्याला किती बाय करायला रेडी बघा सगळे. बेबी झाल्यावर मुलगीचे बघा ना ट्रू फॅक्ट आहे, ट्रू फॅक्ट आहे. चला चला, हो 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 घालते बाई, घालते जेव घालते, प्रॉपर घालते. चला आईपर्यंत चाललेलं असतं बघा. बघा याला म्हणतात माहेर. खायला लागलं मग काय काम. हा नाही मग नाही काय टेन्शन. मग आजी आपली स्मिता म्हणते महापौर ठेवतो त्यापाशी. स्मिता म्हणते का? अरे हो, तो पण जाम मस्ती करतो हा. इथं बाबा बसलेत आणि तिथे तनू आहे. मग अशी केला हा, त्याचा राहिलाय ना. हे तुम्ही त्याला घेऊन जा पाय पडून. बाप्पा करून जा बाबांशिवाय बाप्पा करा जेवा. माझे मोठे चुलते इथे, आम्ही त्यांना बाबा म्हणतो. बाबा हाय करा असं, हाय करा ना असं बाबा. हा हे बघा हाय करतात बाबा. तिकडलं कुठे गेली वेदिका? लगेच लगेच वेदिका हसतीये. घाबरतात बरं का सगळे बाबा. नाही बघा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. बाबांच्या ओरड्याला सगळे घाबरतात इकडं. हे बघा यांच्या मेमरीज सांगतात. हरिपाठाला बसल्यानंतर बाबांचा मार खाल्लाय का? ताडद खाल्लाय का मार बाबांचा? नाही मी नाही खाल्ला. मी एकटाच वाटते मार नाही खाल्लेला. तुम्ही आणि तनिष तिने पण झालं. नाही मी नाही खाल्ला मार कधी. वहिनीचा तर काय सवालच नाही. ज्यांना कळलं त्यांनाच कळलं पण ते प्रेम. हा का? पण ते म्हणजे असं झालं का चांगल्या सवयीसाठी. हे बघा इकडे हरिपाठ पाठ आहे. हरिपाठ मी असे हात आणि काल त्याच्या हातात 1 2 केशवरी मारले का तुला? ए तुझं हरिपाठ पाठ आहे? ए हरिपाठ पाठ तुझं? मागे म्हणू शकते. नाही इकडे पाठ नाही, इकडे पाठ नाही. ऋग्वेद तर हळूहळू शिकेल. तिकडे हा ते पण पाठीमागं मानतात ते पण. वहिनी तुमचा पाठ आहे का? हा वहिनींचा पण पाठ आहे बघा. हे बघा याच्या सगळ्या पाठीमाग क्रेडिट बाबांना आहे. आई पण पाठीमागा म्हणते बघा. बाबा लगेच म्हटलं आम्हाला लगेच निघा पटकन निघा. सगळी ही मस्ती होती आमची घरातली. आणि आता आमची निघायची वेळ आली आहे आणि आम्हाला जायला उशीर होता, सो आम्ही पटकन इथून निघतोय. आणि ऋग्वेदला थोडं जेवू घातलंय, थोडंसं राहिलंय. सो आता गाडीत बसून आता आम्ही त्याला जेवण करून घावलं आणि निघतोय आम्ही आता. पडतोय ऋग्वेदला जायचंय बाबांकडे. हा हा चला बाय बाय करायचं. बाय बाय करायचं सोनू. हे बघ इकडे बाय बाय करायचं. आता ऋग्वेदला यायचंय. अगं बाई खिडकीतनं बाहेर दीदीचं प्रेम बघा, त्याचं प्रेम बघा. बाय बाय रघु. बाय. बाबा पण चालले आपले. बाय. त्याला पहिलं खाऊ घाल. हो हो घालते. चल सोनू. हो घेतले त्यातच सगळं. चमचा नाही तू म्हणले काढून घ्या मग द्यात का तो छोटा वाटा. बापरे त्याला यायचं नाही आता. ओ सोनू लाव बाजारात. निघताना रडायचं काम चालू आहे ऋग्वेदचं. आता तुम्हाला इकडनं बाय म्हैशिकाची काच खोला बरं. माझ्याकडे आहे ना. आता बाय करतोय बघा मी इकडनं. दाखवते तुम्हाला. काय काय तसं पंढरपूरच्या जवळ येतोय तसंच आम्हाला सगळ्या अशा दिंड्या बघायला मिळत आहेत. अत्यंत शिस्तप्रिय वातावरणाने सगळे वारकरी सकाळी चालतायत. तर आता इथे मध्यभागी 1-2 ठिकाणी आम्ही थांबलो होतो. आता सध्या आम्ही थांबलोय कुठेतरी पंढरपूरच्या एक हार्डली काहीतरी
कितीतरी किलोमीटर पाठीमागे थांबलं फ्रेश व्हायला. काच खाली करा ना. महेश तर चाललंय पिक्चर बघून जागून गाडी चालवायचं काम चाललंय. किती किलोमीटर पाठीमागे आहे आपण आता? अजून 20 किलोमीटर आम्ही पाठीमागे आहे. तेच आपल्याला हे सगळ्या अशा दिंड्या वगैरे असं मुक्काम केलेलं दिसत आहेत बघा. इव्हन काही ठिकाणी भजनाचा वगैरे आवाज येतो. आणि असं इथे मस्त पेट्रोल पंपच्या इथे आम्ही वॉशरूमला थांबलेलो. चांगलं आहे, सोयीसुविधा वगैरे सध्या चांगल्या आहेत. आणि आता वाजे किती सकाळचे? मी तर माझं वॉश काढलं तसं मला टाईम नाही माहिती. ज्या झोपेतून उठले आणि मी 5:33. सो महेशने मी थोडं जागून झोपून त्याला हे केले कॉपरेट. पण बिचारा रात्रभर जागून त्याने गाडी इथपर्यंत आणली आहे शेवटी असं. तर आता थोडंसं डिस्टन्स राहिलं आहे. सो आता मी पंढरपूरमध्ये एंटर केलंच. ऋग्वेद तर झोपलेलाच आहे. ऋग्वेद असं मला ह्या साईडला झोपला, इथे निवांत झोपला आहे तो. आणि आता मी आतमध्ये बसते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.